राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी एसी, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन्स केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। स्वतःचा वाढदिवस साजरा करण्याऐवजी तो जनतेच्या आरोग्यासाठी समर्पित करण्याची भावना खासदार निलेश लंके यांच्यामध्ये आहे। समर्पित वृत्तीनं काम करणाऱ्या नेत्यांचं उदाहरण म्हणजे निलेश लंके। सरपंच पदापासून खासदार पदापर्यंतचा प्रवास करताना त्यांनी जनतेचा जो विश्वास संपादन केला ते सर्वसाधारण काम नाही। लोकांप्रती प्रेम भावना, अधिक परिश्रम आणि लोकाभिमुखता या गुणांमुळे पारनेरकरांनी त्यांना जपलाय, असे गौरव उद्गार राज्याचे माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काढलेत। खासदार निलेश लंके यांच्या वाढदिवसानिमित्तानं तसेच खासदार शरद पवार यांच्या संसदीय कारकिर्दीला 60 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं आणि माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या स्मृतिप्रित्यर्थ निलेश लंके प्रतिष्ठान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आपला मावळा संघटनेच्या वतीनं पारनेर येथील महिला ग्रामीण रुग्णालयामध्ये महाआरोग्य यज्ञ आरोग्य शिबिराचं उद्घाटन माजी मंत्री टोपे यांच्या हस्ते करण्यात आलं। त्यावेळी ते बोलत होते। कार्यक्रमासाठी खासदार निलेश लंके, खासदार भास्कर भगरे, ससून रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक किरण जाधव, डॉक्टर प्रकाश कांबळे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सतीश लोंढे, प्रकाश लाळगे तसेच स्किल हबच्या संचालिका अश्विनी शिंदे, आशिष शिंदे, संदीप वरपे, राणीताई लंके, सुवर्णा धाडगे, पूनम मुंगसे, नगराध्यक्ष डॉक्टर विद्या कावरे, उपनगराध्यक्षा सुप्रिया शिंदे, ज्ञानदेव लंके, मारुती रेपाळे, किसनराव रासकर, संभाजी रोहकले, बाबाजी तरटे, सतीश भालेकर, अर्जुन भालेकर, कारभारी पोटघन मेजर, डॉक्टर बाळासाहेब कावरे, ॲडव्होकेट राहुल जावरे आदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते। सूत्रसंचालन जितेश सरडे, अमोल यादव आणि बाजीराव कारखिले यांनी केलं। शरदचंद्रजी पवार आरोग्य मंदिर सुरू केलं, त्या आरोग्य मंदिराचा शुभारंभ सुद्धा आदरणीय टोपे साहेबांच्या शुभ हस्ते झाला आणि त्याच आरोग्य मंदिराच्या माध्यमातून आपण 33,000 लोकांना जीवनदान देण्याचं काम केलं, असे आदरणीय टोपे साहेब या ठिकाणी उपस्थित आहे। त्यांच्यासाठी सर्वांनी जोरदार अशा टाळ्या वाजवा। दुसरे, संसदेमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्या मतदारसंघाची, आपल्या राज्याची बाजू मांडणारे आमचे मार्गदर्शक, ज्या वेळेस मला एखाद्या प्रश्नावर बोलायचं असतं त्यावेळेस भगरे सरांपाशी जाऊन बसायचं, कारण ते सर आहेत, पेशाने शिक्षक असल्यामुळे त्यांचा प्रत्येक विषयावर अभ्यास असतो आणि आमच्या अभ्यासाची कधी गाठ नाही। काहीतरी मांडायचं, आता बोलायचं म्हणलं भगरे सर असं बोलायचं, जरा पॉईंट 2-4 पॉईंट लिहून द्या। भगरे सर लगेच पॉईंट लिहून देतात, बघा आता पण लिहायचं। त्यांचं हस्ताक्षर म्हणजे इतकं भारी, म्हणजे एकाचं पण हस्ताक्षर नसून असे आमचे मार्गदर्शक, माझे संसदेतले मार्गदर्शक आहेत। कारण तुम्ही बघा, मी ज्या वेळेस बोलतो त्यावेळेस भगरे सर शेजारी बसलेले असतात, कारण माझं एखादा पॉईंट राहिला की ते मला बरोबर चिठ्ठी लिहून द्यायची, बोल हो सर। ते सुद्धा इतक्या लांबून या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे, त्यांनाही या ठिकाणी धन्यवाद देतो। त्यांच्यासाठी सुद्धा एकदा या ठिकाणी टाळ्या वाजवा। दुसरे, ससून हॉस्पिटलमध्ये एक कार्य तत्पर म्हणून ज्या अधिकाऱ्याकडे पाहतो, ज्या डॉक्टरांकडे पाहतो, ते आदरणीय जाधव सर या ठिकाणी उपस्थित आहे।
टोपे साहेब सगळ्यात जास्त ससून हॉस्पिटलचा जरा कोणी फायदा घेतला असेल ना, ते आम्ही फायदा घेतला ते जाधव साहेबांच्या माध्यमातून. काल परवा मी रात्री 2:30 वाजता एक फोन केला, त्यांना सांगितलं आमच्या बाळनाथ गडावरले महाराज हॉस्पिटलमध्ये आलेले आहेत आणि तिच्या नाही, मला असं म्हणायचं की मी इथे कोरोनाच्या काळात सुद्धा पहिलं ज्यावेळी लंके साहेबांनी कोरोनाचं एक केंद्र उभं केलं होतं, त्याचं उद्घाटनही मी त्या काळात केलं होतं. मी आज त्यांचा उद्या म्हणजे परवा दिवशी त्यांचा वाढदिवस पण आहे. 60 वर्ष आदरणीय शरद पवार साहेबांचे संसदीय कार्याला झालेले आणि आदरणीय कैलासवासी अजितदादा पवार यांना समर्पित असं हे या ठिकाणी सर्व रोग निदान शिबिर आयोजित केलेलं आहे. मोफत रोग निदान शिबिर आहे. मला वाटतं की निलेशजींचा हा एक स्वभाव गुण आहे, सातत्याने सामाजिक कार्य करत राहणे, त्यातलाच हा भाग आहे. ते अनेक आरोग्याचे विषय करत राहतात आणि आज त्यातलाच हा भाग म्हणून मला आग्रहपूर्वक बोलवलं होतं. तर मला समाधान वाटलं. मी या ठिकाणी जे बघितलं, जवळजवळ बऱ्यापैकी सगळ्या रोगांचा उपचार करता येईल अशा पद्धतीचं स्क्रीनिंग पहिल्या इथं होईल आणि मग पुढचा उपचार त्या हॉस्पिटलला करता येऊ शकेल. तर नाशिक, पुणे आणि नगर या तिन्ही जिल्ह्यातले मी आता जवळजवळ सगळ्या डॉक्टर्सला भेटलो. तर मोठ्या संख्येने SMBT वगैरेचे पण डॉक्टर्स आलेले आहेत आणि मला वाटतं की स्क्रीनिंग खूप चांगल्या पद्धतीनं होऊ शकेल. आणि जर कुणाचंही दुर्दैवाने काही निदान झाल्यानंतर लक्षात आलं की आपल्याला काही कॅन्सर आहे किंवा आपल्याला काही BP असेल, डायबिटीज असेल, तर त्या पद्धतीचा उपचार तो पुढे करता येऊ शकेल. मला हा वाटतं की हा खूप चांगला उपक्रम आहे आणि अशा या महाराष्ट्र जिथं दुःखाच्या छायेखाली असताना आपला वाढदिवस काही आरोग्याच्या दृष्टिकोनातून समर्पित करणं हा सुद्धा एक चांगला भाव आहे असं मी म्हणतो. आपणही डॉक्टर आहात. राज्यामध्ये सध्या भारतामध्ये कॅन्सरचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. प्रदूषणाचं गव्हर्नमेंटचं दुर्लक्ष आहे, तेव्हा कॅन्सरचं प्रमाण वाढतंय किंवा खतांचा वापर जास्त वाढतोय. त्याच्यावरती काय उपचार आहे आणि अन्नदानाचे आयोजन जे आहेत ते चळवळीची गरज आहे का असं वाटतं? नाही, सगळ्यात महत्त्वाचं कॅन्सरचे पेशंट्स खरोखर प्रचंड वाढत आहेत. हे नक्कीच आहे की सगळं भेसळयुक्त सध्या जे चाललं आहे आणि केमिकलयुक्त सगळ्या ज्या गोष्टी चालल्यात खाण्यापिण्याच्या, त्याचा परिणाम नक्कीच आहे. आणि मला असं वाटतं की कॅन्सरच्या बाबतीत आज एकच मला जे समजतं ते एवढंच आहे, कुठल्याही परिस्थितीत अर्ली डिटेक्ट जर झाला, अर्ली निदान जर झालं तर कॅन्सर बरा होतोच. फक्त अर्ली डिटेक्ट झाला पाहिजे. तो क्लास स्टेज 4, स्टेज 3, स्टेज 4च्या पुढे गेला तर मग ते अवघड होऊन जातं. त्यामुळं लवकर डिटेक्शन करणं हे अशा शिबिरांमधून लक्षात येऊ शकतं आणि लवकर डिटेक्शन होण्यासाठीचे प्रयत्न महाराष्ट्र शासनाच्या वतीनं सुद्धा आणि सर्व सामाजिक संघटनेच्या वतीनं, राजकारणाच्या वतीनं व्हायला पाहिजेत. हा त्यातला सध्या उपाय आहे. आणि राहिला प्रश्न अवयवदान, या अवयवदानाची मानसिकता महाराष्ट्रामध्ये प्रत्येक माणसामध्ये निर्माण झाली पाहिजे असं मी नेहमी सांगतो. मी आरोग्यमंत्री असताना सुद्धा सातत्याने याच्या बाबतीतलं जो रिट्रीवल सेंटर ज्याला म्हणतो आपण, की अनेक चांगले हॉस्पिटल्स की ज्याच्यामध्ये अवयव काढण्याची त्या ठिकाणी त्यांना लायसन्स देणं किंवा त्यांना त्या ठिकाणी परवानगी देणं, हे मी खूप दिले होते. ज्याच्यामुळं ऑर्गन काढता आलं पाहिजे. एखादा ब्रेन डेड पेशंट झाला तर कुणाचा हार्ट काढायचं आहे, कुणाचं लंग्स काढायचे, कुणाचे डोळेचे हे काढायचे, कुणाचे किडन्या काढायच्या, तर ह्या सगळ्या गोष्टी काढता याव्यात आणि नंतर मग त्या जिथे ज्याला लागतं तो पटकन त्याला ट्रान्सफर करता यावं. यासाठी शासनाच्या वतीनं सुद्धा जे काही नियम आहेत ते अजून जरा स्ट्रीमलाईन करण्याची गरज आहे आणि त्याच्यातून लोकांना खूप बेनिफिट होण्याची गरज आहे. मी सरकारी हॉस्पिटलच्या बाबतीत आवर्जून माझं निरीक्षण सांगतो. सरकारी हॉस्पिटलमध्ये खास करून जे टर्शरी केअरचे हॉस्पिटल आहेत, जसे आता ससून असेल किंवा मोठे मोठे घाटी हॉस्पिटल ज्याचे असतात, सिव्हिल हॉस्पिटल, त्या ठिकाणी ब्रेन पेशंट बरेच असतात. पण मानसिकता नातेवाईकांची ही नसते की आमच्या पेशंटला ब्रेन डेड झाल्यानंतर लगेच अवयवदान करण्याला आम्ही परवानगी द्यावी, अशी मानसिकता नसते आणि दुर्दैवाने ही फार शोकांतिक आहे. महाराष्ट्रामध्ये ही मानसिकता जाणीवपूर्वक जनजागृती करून करायला पाहिजे. विनोद गायकवाड, C24 तास, पारनेर.
कॉंग्रॅच्युलेशन वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील पहिलं स्त्री रुग्णालय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.